जय शिवराय भावनो. तर आज आपण एका नवीन टॉपिकवर बोलणार आहोत. तर त्या टॉपिकचं नाव आहे मटेरियल कसे डाउनलोड करायचे व कसे एक्स्ट्रॅक्ट करायचे फाईल, याविषयी आपण बोलणार आहोत. तर तुम्हाला हे ॲप लागणार आहे. तुम्ही पाहू शकता हे ॲप लागणार आहे. हे ॲप आपल्या प्ले स्टोअरवरती पण आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण अवेलेबल आहे. तिथून तुम्ही डाउनलोड करायचं आहे आणि जेणेकरून जे जे काही नवीन एडिटर आपल्या व्हिडिओवरती आलेले आहेत तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉनला क्लिक करायचे, कारण अशा प्रकारे सर्व काही व्हिडिओ मी तयार केलेले पहिले सुरू तुमच्यापर्यंत येऊन जातील. तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सिम्पली तुम्हाला जायचं आहे यूट्यूबवरती गेल्याच्या नंतर तुम्ही ज्या व्हिडिओचं मटेरियल डाउनलोड करणार आहात, सिम्पली आता गुढीपाडवा बॅनर एडिटिंग सर्च केलेले आहे. तुम्हाला माझ्या व्हिडिओवरची मटेरियल डाउनलोड करून दाखवित आहे. तुम्ही पाहू शकता हा आपला इथे व्हिडिओ आहे. याच्यावरती क्लिक करायचे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे मोरवरती क्लिक करायचे. इथे पण मोरवरती क्लिक करायचं आहे. अजून एकदा तुम्ही पाहू शकता आपण दोन फाईल देत असतो, PLP फाईल आणि PNG फाईल. तर आपल्याला PLP फाईल डाउनलोड करायची. तर सिम्पली PLP फाईलच्या लिंकवरती क्लिक करायचे. थोड्या वेळ वेट केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता डाउनलोड हे ऑप्शन आलेले. इथे एक डाउनलोडचा ऑप्शन आहे, इथे एक डाउनलोडचा ऑप्शन आहे आणि इथे एक डाउनलोडचा ऑप्शन आहे. तुम्ही कोणत्याही डाउनलोडवरती क्लिक केलं तर तुमची PLP फाईल डाउनलोड होऊन जाईल. सिम्पली मी याच्यावरती क्लिक करतो. थोडा वेळ वेट करायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपली फाईल डाउनलोड होत आहे. डिटेल्सवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता 2.13 MB आपली फाईल आहे. तुम्ही पाहू शकता आपली फाईल डाउनलोड झालेली. तर सिम्पली इथून बॅक यायचे. बॅक आल्याच्यानंतर तुम्हाला हे ॲप ओपन करायचे. ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला इथे तीन डॉटवरती क्लिक करायचे आणि क्रिएटवरती क्लिक करून न्यू फोल्डरवरती करायचं आहे आणि तुमचं इथून डिलीट करायचं आहे. तुमच्या नावाचं एक फोल्डर क्रिएट करायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करून द्यायचं. मी क्रिएट केलेलं आहे एज एडिटर म्हणून. तर तुमचे जे डाउनलोड केले आहे तुम्ही ते डाउनलोड या फोल्डरमध्ये येऊन जाईल. सिम्पली इथे क्लिक करायचे आणि गुढीपाडवा बॅनर, न्यू बॅनर असे आपण PLP फाईल हे केलेली आहे. तर इथं हुडकायचं आहे. तुम्ही पाहू शकता गुढीपाडवा बॅनर PLP फाईल झिप ह्या नावाने आपली PLP फाईल आहे. तर सिम्पली याच्यावरती क्लिक करायचं आहे. एक्स्ट्रॅक्टवरती क्लिक करायचे. क्लिक केल्याच्यानंतर वरील दोन डॉट दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करायचे आणि तुम्ही जे फोल्डर क्रिएट केलेलं आहे सिम्पली त्याच्यावरती क्लिक करायचे आणि हे खाल्ला ॲरो दाबून टाकायचे. दाबल्यानंतर सक्सेसफुली बनत आहे. सिम्पली इथून बॅक यायचे. बॅक आल्याच्यानंतर पिक्सेल लॅब ॲप्लिकेशनमध्ये जायचे, ती कॅन्सल करायचं आहे. ह्याला इथून डिलीट करायचं. वरील तीन तीन डॉटवरती क्लिक करायचं, ओपन PLP फाईल करायचे. PLP फाईलमध्ये जाऊन एक वेळेस हा उभा ॲरो दाबायचे. त्यानंतर तुम्ही जे फोल्डर क्रिएट केले ते फोल्डर इथे येऊन जाईल. तर सिम्पली याच्यावरती क्लिक करायचे आणि तुम्ही पाहू शकता आपली इथं PLP फाईल आलेली आहे. गुढीपाडवा बॅनर PLP फाईल .PLP फाईल. तर सिम्पली याच्यावरती क्लिक करायचं, ओपन अँड ॲड करून टाकायचे. ओकेवरती क्लिक करायचे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ओपन होत आहे. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत